इराणमध्ये हरवलेले दोन्ही पायलट शोधण्यात अमेरिकेला यश मिळाले। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। काल एक आणि आज एक पायलट आम्ही शोधलाय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। दुसऱ्या पायलटला धोका नको म्हणून पहिल्याची माहिती आम्ही गुप्त ठेवली असाही दावा अमेरिकेने केलेला आहे। अमेरिकन इतिहासातली एक सर्वात धाडसी मोहीम यशस्वी झाली आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जेट विमान कोसळल्यानंतर हा अमेरिकेचा पायलट हरवलेला होता। पायलट बेपत्ता होता पण एकाकी नव्हता असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पायलटवर 24 तास नजर होती आणि सुटकेची तयारी सुरू होती असंही त्यांनी म्हटलंय। माझ्या आदेशानंतर पायलटसाठी 12 लढाऊ विमानं पाठवण्यात आली। पायलट जखमी आहे पण लवकरच तंदुरुस्त होईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अमेरिकेने या पायलटला शोधलंय तरी कसं? निश्चितच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की आम्ही आमचा पायलट सुखरूप परत आणलेला आहे आणि ही एक धाडसी मोहीम होती असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। हा पायलट जेट विमान कोसळल्यानंतर तिथे इराणमध्ये अडकला होता आणि 24 तास त्यावर अमेरिकेची त्याच्या अमेरिकन यंत्रणांची नजर होती आणि त्यानंतर 12 लढाऊ विमानं या एका पायलटसाठी पाठवण्यात आली, जेणेकरून काही विमानं ही प्रत्यक्ष रेस्क्यूसाठी तर बाकी कव्हर फायरसाठी आणि अशा प्रकारे 12 विमानांनी या पायलटला पुन्हा एकदा सुखरूप अमेरिकेत परत आणलेला आहे। निश्चितच इराणवरती आजही अमेरिका सामरिकदृष्ट्या कशी वरचढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून झाला आणि दुसऱ्या बाजूला पायलट परत आणला सुखरूप, याबद्दल अमेरिकेला आणि अमेरिकेच्या जनतेला एक मेसेज देण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।